हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण क्लास 5चा चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन यामधला प्रॉब्लेम सेट 17 बघणार आहोत। बघा, या प्रॉब्लेम सेट मधला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स। बघा, काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आपल्याला त्यांनी, आणि आपल्याला या बॉक्स मध्ये असा एक प्रॉपर नंबर लिहायचा आहे। मग बघा, सुरुवात करूया। फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम आपला आहे 1/2 इक्वल टू बॉक्स अपॉन 20। मग बघा, इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी की आपला जो डिनॉमिनेटर आहे तो काय दिलेला आहे 2। मग बघा, आता या 2 ला कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं तर आपल्याला 20 भेटेल। तर बघा, इथे 2 ला आपण 10 नी जर मल्टिप्लाय केलं तर सॉरी 2 हा बरोबर आहे। बघा, 2 10 जा 20। आणि बघा, आता आपण इथे डिनॉमिनेटर मध्ये 10 नी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा त्याच नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे। मग बघा, 1 मल्टिप्लाइड बाय 10, मग बघा किती आले, तर इथे येणार आहे 10। बघा, आहे की नाही सोपं। असंच दुसरा प्रॉब्लेम आहे। बघा काय आहे, 3/4 इक्वल टू 15 आणि अपॉन बॉक्स। मग बघा, आता 3 ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 15 येतात। बघा बरं, 3 ला आपण 5 नी जर मल्टिप्लाय केलं, 3 5 जा 15 आहे की नाही। मग बघा, वरती म्हणजे न्यूमरेटरला जर आपण 5 नी मल्टिप्लाय केलं तर खाली डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला 5 नीच मल्टिप्लाय करायचं आहे। मग बघा, 4 5 जा 20। बघा, मग इथे किती येणार आहे 20। या बॉक्स मध्ये किती येतील 20 येतील। मग बघा, असंच नेक्स्ट प्रॉब्लेम आहे। बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, 9/11 इक्वल टू 18 अपॉन बॉक्स। मग बघा, आता 9 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर 18 येईल। बघा बरं, 9 ला जर आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर 18 येते। मग करूया, इथे 9 मल्टिप्लाइड बाय 2 किती आले 18। मग आपण न्यूमरेटरला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा 2 नीच मल्टिप्लाय करायचं। मग करूया, 11 2 चा 22। बघा, आहे की नाही सोपं। बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम पण असाच आहे। बघा, 10/40 इक्वल टू बॉक्स अपॉन 8। मग आता बघा, इथे काय करायचं, इथे आपल्याला ग्रेटर नंबर दिलेला आहे आणि इकडल्या साईडने आपल्याला स्मॉल नंबर दिलेला आहे। मग जेव्हा आपण बिग नंबरला स्मॉल नंबर मध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा काय करायचं असते, आपल्याला डिव्हिजन करायची असते। मग बघा, आता 10 ला कुठल्या नंबरनी डिवाइड केल्यावर आपल्याला या बॉक्स मधली संख्या मिळेल, आणि आपल्याला खाली काय दिलेलं आहे की 40 ला कुठल्या नंबरने आपण डिवाइड करू। 40 ला कुठल्या नंबरने आपण डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर 8 मिळणार आहे। मग बघा, डिवाइड करून पाहू आपण। 5 नी जर आपण 40 ला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल 8 मिळेल। समजतंय का। बघा, इथे करून बघू आपण। काय करायचं, 40 ला जर आपण 5 नी डिवाइड करून पाहू आपलं उत्तर बरोबर आहे का। बघा, 5 8 जा 40। अरे वा, आपला आन्सर बरोबर आहे। मग हा 5 बरोबर आहे। मग बघा, इथे जर आपण 5 नी डिवाइड केला आहे तर वरच्या संख्येला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 5 नी डिवाइड करावं लागेल। मग करूया इथे डिवाइड 5। मग बघा, 5 नी जर 10 ला डिवाइड केलं तर किती आन्सर येणार आहे आपलं, 2 येणार आहे। अगदी बरोबर, व्हेरी गुड। काय येणार आहे, 2 येणार आहे। मग करून पाहू आपण इथे। बघा बरं, करून पाहूया। 10 नी जर आपण 5 ला डिवाइड केलं, बघा करूया, 5 1 जा 5 आणि 5 2 चा 10। बघा, मग किती आला आपला आन्सर 2, म्हणजे आपलं हे आन्सर काय आहे, बरोबर आहे। बघा, अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे। या प्रॉब्लेम मध्ये गोंधळायचं नाही, सेम असाच आहे तो प्रॉब्लेम। बघा, इथे काय दिलेला आहे, 14/26 इक्वल टू बॉक्स अपॉन 13। मग बघा, आता 26 ला कितीने डिवाइड केलं तर आपल्याला 13 मिळेल। 26 ला कितीने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, 13 मिळेल। मग बघा, असे एक विचार करा, अजून एक दुसरी पद्धत
की 13च्या टेबलमध्ये 26 किती नंबरला येतात. याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला, टेबल्स लर्न पाहिजे. मग बघा बरं, 13च्या टेबलमध्ये 26 किती नंबरला येतात. चला 13 वर जा, 13 2 जा 26. मग बघा या 13ला जर आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 26 मिळेल, हो की नाही. आणि आपण या 26ला जर 2 नी डिवाइड केलं, बघा 2 नी जर 26ला आपण डिवाइड केलं तर आपल्याला 13 मिळते, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. मग बघा इथे आपण डिनॉमिनेटरला जर 26 डिवायडेड बाय 2 केलं तर वरती सुद्धा आपल्याला किती करावं लागेल, डिवायडेड बाय 2. मग 2 नीच आपण याला काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. मग बघा इथे 26 ने आपण 2 ला जेव्हा डिवाइड करतो तेव्हा आपला आन्सर आलं 13. मग आता 14 ला जर आपण 2 नी डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येणार आहे, कोणी सांगितलं, 7. हा बरोबर, मी इथे किती येणार आहे, 7. मग बघा आता 7 ला जर आपण 2 नी मल्टिप्लाय करून पाहिलं तर काय आन्सर आलं पाहिजे आपलं, 14. मग येतं का, 7 1 जा 7 आणि 7 2 जा 14. व्हेरी गुड, म्हणजे आपलं हे आन्सर काय आहे, बरोबर आहे. छान. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पण असाच आहे. मग नेक्स्ट बघूया. बघा बॉक्स अपॉन 3 इक्वल टू 4 अपॉन 6. मग पहा आता काय दिलेलं आहे, 3 ला कुठल्या संख्येने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 6 मिळणार आहे. पहा करूया. 3 ला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 6 मिळते, हो की नाही. मग बघा जर डिनॉमिनेटरला आपण 2 नी मल्टिप्लाय केलं असेल तर आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा 2 नीच मल्टिप्लाय करायचं आहे. मग पहा आता इथे फिल इन द ब्लँक्स 2. मग आता बघा 2 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केलं, 2 2 2 चा 4. मग काय करणार आहे आपण इथे, 2 ला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 मिळणार आहे. मग या बॉक्स मध्ये आपण 2 लिहायचा. मग बघा आलं की नाही आपलं बरोबर, 2 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू 4 आणि 3 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू 6, म्हणजे हे आपलं बरोबर आहे. बघा अशाच पद्धतीचा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, 1 अपॉन बॉक्स इक्वल टू 4 अपॉन 20. मग आता बघा 1 ला कुठल्या संख्येने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 मिळेल, सांगा बरं. 1 ला 4 नी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 मिळेल. व्हेरी गुड, आहे की नाही असं सोपं. मग बघा न्यूमरेटरला जर आपण 4 नी मल्टिप्लाय केलं तर खाली सुद्धा आपल्याला 4 नीच मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा आता अशी कुठली संख्या आहे की जिला आपण 4 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 20 मिळेल. बघा बरं, बोला बरं सगळे. जर आपण कुठली संख्या आहे अशी की त्या संख्येला 4 नी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर आपलं 20 मिळणार आहे. व्हेरी गुड, 5. मग काय लिहिणार आहे इथे आपण, 5. बघा बरं मग बरोबर आलंय का आपला आन्सर. 1 मल्टिप्लाइड बाय 4 इक्वल टू 4 आणि त्यानंतर 5 मल्टिप्लाइड बाय 4 इक्वल टू 20. व्हेरी गुड. अशाच पद्धतीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बघा येत आहे की नाही, जमताय की नाही सर्वांना. बघा असंच आहे नेक्स्ट. काय आहे 8 नंबरचा प्रॉब्लेम, बॉक्स अपॉन 5 इक्वल टू 10 अपॉन 25. मग बघा इथे काय दिलंय आपल्याला, बघा आता करूया आपण सगळे विचार करूया. बघा 5 नी कुठल्या संख्येला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 25 मिळेल. 5 नी कुठल्या संख्येला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 25 मिळेल. 5 5 चा 25 आहे की नाही. बघा मग 5 नी 5 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 25 मिळालं, हो की नाही. मग बघा आता इथे आपल्याला वरती काय करायचं आहे, वरती सुद्धा आपल्याला 5 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. पण 5 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय करसाल तेव्हा आपल्याला 10 मिळेल. 5 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 10 मिळेल. हा व्हेरी गुड, 2. मग काय लिहिणार आहे इथे, 5 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू 10. मग बघा बरं हे बरोबर आलं का, आपण चेक करू. बघा 2 मल्टिप्लाइड बाय 5 इक्वल टू 10. व्हेरी गुड. आणि त्यानंतर 5 मल्टिप्लाइड बाय 5 25. बघा आहे की नाही सोपं. सगळं मी तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या त्या बॉक्समध्ये पण लिहून दिलेलं आहे. अशाच पद्धतीने मांडणी करायची आहे. बघा हा क्वेश्चन समजला. अशाच पद्धतीचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा तो बघूया. बघा सेकंड नंबरचा काय प्रॉब्लेम आहे आपला, find the equivalent fraction with the denominator 18.
फॉर इच अदर ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. बघा आपल्याला इथे काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि याचा काय करायचं आहे, जेव्हा आपण हे सॉल्व्ह करतो तेव्हा त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला किती पाहिजे आहे, तर डिनॉमिनेटर आपल्याला 18 सांगितलेला आहे. डिनॉमिनेटर हा त्यांना 18 करून दाखवायचा आहे. मग बघा फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे 1/2. मग आता 1/2 हा फ्रॅक्शन आपल्याला दिलेला आहे, पण आपल्याला सांगितलेलं काय आहे की 18 हा तुमचा डिनॉमिनेटर आला पाहिजे. मग चला करूया त्याला सॉल्व्ह. मग बघा 1 ला कुठल्या संख्येने आपण मल्टिप्लाय करणार तेव्हा आपल्याला, मग बघूया काय दिलेलं आहे फर्स्ट प्रॉब्लेम 1/2. मग याला सॉल्व्ह करूया. मग बघा 2 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 18 मिळणार आहे. बघा बरं 2 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 18 मिळणार आहे. व्हेरी गुड. कितीला? 9. मग बघा 2 नी 9 ला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मिळणार आहे? 18. व्हेरी गुड. किती मिळणार आहेत? 18. मग बघा खाली आपण 9 नी मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरच्या संख्येला आपण 9 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा 9 नीच मल्टिप्लाय करायचं आहे. मग करूया इथे 1 मल्टिप्लाइड बाय 9. मग बघा इथे किती येतील? 9. असंच आहे की नाही? आहे सोपं. बघा असाच पद्धतीचं सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे. मग पाहूया सेकंड प्रॉब्लेम काय आहे. बघा 2/3. आता या 2/3 ला डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला 18 आणायचं आहे. बघा इथे आपण 18 आणलाय की नाही, मग आता इथे पण तसंच करायचं आहे. मग बघा 3 ला कुठल्या संख्येने आपण मल्टिप्लाय करणार तेव्हा आपल्याला 18 मिळणार. करा बरं सर्व. 3 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 18 मिळणार आहे. व्हेरी गुड. 6 नी. मग बघा इथे 3 मल्टिप्लाइड बाय 6 इक्वल टू काय आला आपला? 18. मग बघा आता आपण 6 नी जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं असेल तर वरच्या संख्येला सुद्धा आपल्याला 6 नीच मल्टिप्लाय करावं लागेल. बघा इथे लिहूया आपण. मग इथे किती येतील? 12. मग बघा आपला डिनॉमिनेटर आला की नाही? 18 आला. 18. बघा फर्स्ट नंबरच्या प्रॉब्लेमचा सुद्धा 18 आणला आपण आणि दुसऱ्या नंबरच्या प्रॉब्लेमचा सुद्धा 18 आलाय. बघा अशाच पद्धतीचा थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे त्यांनी. मग बघा काय दिलेला आहे 4 मल्टिप्लाइड बाय 6 4/6 इक्वल टू. मग आता या 4 ला आणि या 6 ला हा जो डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे तर आपल्याला याची व्हॅल्यू काय दाखवायची आहे करून, तर 18 काय आली पाहिजे आपली फ्रॅक्शन, काय आलं पाहिजे? 18 डिनॉमिनेटर मध्ये आलं पाहिजे. मग बघा आता सांगा मला 6 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय येणार आहे? डिनॉमिनेटर मध्ये 18 येणार आहे. मग करा बरं. बघा बरं सगळ्यांनी 18 येणार आहे. 6 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 18 येणार आहे? 6 मल्टिप्लाइड बाय 3. 6 मल्टिप्लाइड बाय 3 केल्याच्या नंतर आपल्याला 18 मिळणार आहे. मग आपण डिनॉमिनेटर मध्ये जर या संख्येला 3 नी मल्टिप्लाय केलं असेल तर वरच्या संख्येला सुद्धा आपल्याला 3 नीच मल्टिप्लाय करावं लागेल. मग चला करूया. 4 मल्टिप्लाइड बाय 3 इथे येणार आहे बेटा 12. मग बघा इथे पण सेमच आलंय आपलं, आहे की नाही? डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला सेम 18 आणायचे आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट काय आहे 2/9. मग आता डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला काय आणायचं आहे? 18. डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे आपल्याला? 18 पाहिजे आपल्या उत्तरामध्ये. मग बघा 9 ला कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार आहे? 18 मिळणार आहे. करा बरं इथे लिहूया आपण 18. मग बघा 9 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 18 मिळणार आहे? व्हेरी गुड. 9 ला आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 18 मिळणार आहे. मग बघा आपण डिनॉमिनेटर मध्ये 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटर मध्ये सुद्धा 2 नीच मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती येणार आहे? 4. बघा आलं की नाही? डिनॉमिनेटर आपल्याला फक्त काय पाहिजे? 18 पाहिजे आहे. मग बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा असाच आहे. मग पहा काय दिलेला आहे 7/9. मग 7/9. मग बघा आता याला काय करायचं आहे? त्याच पद्धतीचं करायचं आहे. मग बघा 9 ला कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला 18 मिळणार आहे? बघू बरं आपण. चला इक्वल टू
इथे लिहूया 18. मग पहा आता 9ला कुठल्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं, तर 9ला 2नी, 9 2 सा 18. मग बघा खाली आपण डिनॉमिनेटरला जर 2नी मल्टिप्लाय केलं असेल बेटा, तर वरती सुद्धा आपल्याला 2नीच मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे किती येतील, 7 2 सा 14. व्हेरी गुड. मग बघा आले की नाही डिनॉमिनेटर मध्ये आपला 18. मग असाच पद्धतीचा 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 6 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो बघा, 5/3. मग आता जो 3 दिलेला आहे डिनॉमिनेटर मध्ये, तर त्या 3ला कुठल्या संख्येने तुम्ही मल्टिप्लाय कराल तेव्हा तुमचा आन्सर काय येणार आहे, 18 येणार आहे. मग बघा या 3ला आपण 6नी जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार आहे 18, कारण 3 6 जा 18. मग बघा डिनॉमिनेटर मध्ये जर आपण 6नी मल्टिप्लाय केलं असेल तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा आपल्याला 6नीच मल्टिप्लाय करावं लागेल. मग पहा इथे किती येतील, 30. 5 6 जा 30. बघा डिनॉमिनेटर प्रत्येकाचा आपण जो प्रॉब्लेम आपल्याला दिला होता त्याचा आपण 18 काढला की नाही. बघा फर्स्ट नंबरच्या प्रॉब्लेमचा पण डिनॉमिनेटर आपला 18 आलाय. सेकंड नंबरच्या प्रॉब्लेमचा सुद्धा डिनॉमिनेटर आपण 18 व्यवस्थित केलाय. थर्ड नंबरच्या प्रॉब्लेमचा 18 आलाय. त्यानंतर बघा फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम 9 मल्टिप्लाइड बाय 2 18. त्यानंतर इथे पण तोच प्रॉब्लेम आहे बघा, 9 मल्टिप्लाइड बाय 2 18. हा इथे पण बघा 6 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, डिनॉमिनेटर तुम्ही सेम करून दाखवा. 18 हा तुमचा डिनॉमिनेटर आला पाहिजे. आपण या क्वेश्चन मध्ये सेम डिनॉमिनेटर काढून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीचा सेम थर्ड नंबरचा सुद्धा क्वेश्चन आहे, तो आता बघूया. बघा थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ द डिनॉमिनेटर 5 फॉर द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. बघा आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिले आहेत त्यांनी आणि काय सांगितलेलं आहे, तुमचा डिनॉमिनेटर हा 5 आला पाहिजे. किती आला पाहिजे, 5 आला पाहिजे तुमचा डिनॉमिनेटर. याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला किती सांगितलं होतं डिनॉमिनेटर करायला, तर 18 सांगितला होता आणि आता किती सांगितलं आहे, तर 5 सांगितलेला आहे. बघा मागच्या ज्या क्वेश्चन होता, जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता, त्या सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करून आपण काय केले होते, आन्सर काढले होते. बट इथे तसं नाही होणार आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला डिनॉमिनेटर 5 करायचा आहे. सगळ्याच प्रॉब्लेमचा डिनॉमिनेटर आपल्याला 5 हा करून दाखवायचा आहे. मग बघा 6/15 हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे दिलेला. हे 15ला कुठल्या संख्येने डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर हे 5 मिळणार आहे. आपल्याला आन्सर किती पाहिजे आहे, 5. मग कुठली संख्या आहे अशी की 15ला जर त्या संख्येने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर आपलं 5 मिळणार आहे. मग पहा 15ला जर आपण 3नी डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे, 5 मिळणार आहे. बघा करून पाहायचं का, बघा आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पण करून बघितलं की नाही. 15ला आपण 3नी डिवाइड केलं तर बघा 3 5 चा 15. मग आपला आन्सर बरोबर आहे की नाही, आलं की नाही याच्यामध्ये. पहा मग हा डिनॉमिनेटर आपण इथे 5 केला. मग पहा जर आपण डिनॉमिनेटरला 3नी डिवाइड केलं असेल तर न्यूमरेटर मध्ये जी संख्या आहे त्या संख्येला 3नीच काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. मग करूया इथे डिवाइड. मग पहा 3 जर 6ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे, 2 मिळणार आहे. किती मिळणार आहे, 2 मिळणार आहे. पहा अशाच पद्धतीचा आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, 10/25. मग पहा 25 आहे डिनॉमिनेटरला. मग आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये आन्सर मध्ये 5 आणायचं आहे. किती आणायचं आहे, 5 आणायचं आहे. मग पहा 25ला कुठल्या संख्येने डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर 5 मिळणार आहे. बघा बरं 25ला कुठल्या संख्येने डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला 5 मिळणार आहे, तर 25ला आपण 5नी जर डिवाइड केलं तर आपल्याला 5 मिळणार आहे. व्हेरी गुड. त्यानंतर बघा जर 5ला आपण डिवाइड मध्ये डिनॉमिनेटरला केलं तर आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा 5नीच डिवाइड करायचं आहे. मग बघा इथे करूया 5नी डिवाइड. मग बघा आपलं न्यूमरेटर मध्ये आन्सर किती येणार आहे, 2 येणार आहे. व्हेरी गुड. किती येणार आहे, 2 येणार आहे. बघा अशाच पद्धतीचं थर्ड नंबरचं प्रॉब्लेम आहे. बघा काय दिलेलं आहे, 12/30. मग बघा 30ला कुठल्या संख्येने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर 5 येईल, तर बघा 30ला
6 ने डिवाइड केल्यावर आपलं डिनॉमिनेटर मध्ये आन्सर येईल 5. मग बघा अशाच पद्धतीचं आपण खाली डिनॉमिनेटरला 6 ने जर डिवाइड केलं असेल तर न्यूमरेटरला सुद्धा 6 नेच डिवाइड करायचं आहे. मग पहा 6 ने अगर 12 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येणार आहे, न्यूमरेटर मध्ये 2 येणार आहे. बघा हा प्रॉब्लेम समजला. अशाच पद्धतीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. 4th नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, 6/10. मग आपल्याला याच्या आन्सर मध्ये डिनॉमिनेटर हा 5 दाखवायचा आहे. मग बघा 10 ला कुठल्या संख्येने डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर डिनॉमिनेटर मध्ये किती मिळणार आहे, 5 मिळणार आहे. मग बघा 10 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये 5. मग त्याच पद्धतीनं आपण जर डिनॉमिनेटर मध्ये 2 ने डिवाइड केलं असेल तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. मग आता इथे 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर मिळणार आहे 3. बघा डिनॉमिनेटर मध्ये आपण इथे 5 आणलेला आहे आन्सर मध्ये. बघा अशाच पद्धतीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो, 21/35. मग बघा 35 ला कुठल्या संख्येने आपण डिवाइड केल्याच्या नंतर आपला आन्सर 5 निघणार आहे. तर आपल्याला 7 या संख्येने जर आपण 35 ला डिवाइड केलं तर आपला आन्सर किती निघणार आहे, 5 निघणार आहे. मग बघा जर आपण डिनॉमिनेटर मध्ये 7 ने डिवाइड केलं असेल तर न्यूमरेटरला सुद्धा आपण 7 नेच डिवाइड करायचं आहे. बघा इथे करूया आपण डिवाइड 7 ने. मग बघा इथे आन्सर किती येणार आहे, 3 येणार आहे. बघा या सगळ्या क्वेश्चन मध्ये आपण प्रश्न त्यांनी विचारला होता आपल्याला की 5 हा डिनॉमिनेटर मध्ये आला पाहिजे. मग आपण डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येकाच्या 5 हे आन्सर काय केलेला आहे, काढलेला आहे. बघा 3rd नंबर मध्ये सुद्धा, 4th मध्ये सुद्धा आणि 5th मध्ये सुद्धा. बघा अशाच पद्धतीचा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. बघा 4th नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, फ्रॉम द फ्रॅक्शन गिव्हन बिलो पेअर ऑफ इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. बघा आपल्याला इथे काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि याची काय करायची आहे, पेअर शोधायची आहे. कशी पाहिजे पेअर, आपल्याला इक्विव्हॅलेंट पेअर पाहिजे आहे. बघा काय काय दिलेलं आहे, 2/3, त्यानंतर 5/7, 5/11, त्यानंतर 7/9, त्यानंतर 14/18, त्यानंतर बघा 15/33, त्यानंतर काय दिलेलं आहे 18/27 आणि त्यानंतर 10/14. हे आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. आता याच्या आपल्याला काय करायचे आहेत, इक्विव्हॅलेंट पेअर शोधायचे आहेत. मग बघा फर्स्ट नंबरला दिलेली आहे आपल्याला 2/3. मग बघा 2/3. मग बघा 2 च्या टेबलमध्ये 5 येतात का, नाही. मग 3 च्या टेबलमध्ये 7 येईल का, नाही. मग ही पेअर होईल का याला इक्विव्हॅलेंट, तर नाही. मग हे लक्षातून काढून घ्या. त्यानंतर नेक्स्ट कडे जाऊ आपण. मग बघा 2 च्या टेबलमध्ये 5 येईल का, तर येणार नाही. मग बघा 3 च्या टेबलमध्ये 11 येईल का, नाही. मग ही पण याला पेअर इक्विव्हॅलेंट असेल का, नाही. 2 पण ह्या पेअर लक्षातून सध्या पुरतं काढून ठेवायच्या. त्यानंतर बघा 2 च्या टेबलमध्ये 7 येईल का, येते का 2 च्या टेबलमध्ये 7, नाही. मग ही पेअर याला इक्विव्हॅलेंट होईल का, नाही. मग बघा पण 3 च्या टेबलमध्ये 9 हा येतो, पण आपल्याला काय पाहिजे आहे, दोन्ही नंबर एकाच मध्ये आले पाहिजे असा आपल्याला नंबर पाहिजे. पण ही होईल का, मग नाही होणार, कारण त्याचा डिनॉमिनेटर मध्येच नंबर सेम येत आहे, न्यूमरेटर मध्ये येत आहे का, नाही. मग परत नेक्स्ट बघूया आपण. 2 च्या टेबलमध्ये 14 येतो, मग 2 कितीचा 7, 2 कितीचा 14, तर 2 7 चा 14. मग नंतर आपल्याला 3 च्या टेबलमध्ये 7 नंबरवर 18 आला पाहिजे, येतो का, नाही. मग ही पेअर सुद्धा आपल्याला इक्विव्हॅलेंट राहील का, 2/3 ला होईल का, नाही. मग आता नेक्स्ट बघूया. मग नेक्स्ट पेअर बघा 15/33. मग बघा 2 च्या टेबलमध्ये 15 येतात का, 2 च्या टेबलमध्ये 15 येईल का, नाही. 2 च्या टेबलमध्ये 15 येणार नाही. मग त्यानंतर ही पूर्णच पेअर मग याला इक्विव्हॅलेंट होईल का, नाही. मग ही पण लक्षात ठेवू नका सध्या पुरतं. त्यानंतर बघा आता 18/27. मग पहा 2 च्या टेबलमध्ये 18 येतात का, हो येतात. 2 च्या टेबलमध्ये 18 येतात. मग त्यानंतर बघा 3 च्या टेबलमध्ये आपल्याला किती पाहिजे आहेत, 27. पण आपल्याला एकाच नंबरला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर दोन्ही नंबर काय आले पाहिजे, ते सेम आले पाहिजे. मग पहा इथे घेऊया आपण. आता 2 नी जर आपण 9 ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर काय मिळेल, 2 9 चा 18. आणि त्यानंतर न्यूमरेटरला जर आपण 9 नी मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला या संख्येला सुद्धा आपल्याला 9 नीच मल्टिप्लाय करायचं आहे. बघा इथे किती येणार आहे, तर 3 9 जा 27.
7. बघा मग पेअर भेटली ना आपल्याला. मग या पेअरला आपल्याला इक्विव्हॅलेंट पेअर कोणती भेटली तर 18/27. बघा ही या पेअरला ही पेअर भेटली की नाही आपल्याला. आता ही काय झाली कट झाली, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पेअर पाहताना सोपं जाईल. बघा फर्स्ट नंबरची पेअर आपल्याला मिळाली. आता सेकंड नंबरला बघूया. सेकंड नंबरला काय दिलेलं आहे त्यांनी. बघा 5/5 मग 7. मग 5/7. जसं या पद्धतीने आपण शोधलं होतं तसंच या प्रॉब्लेमचं सुद्धा तशाच पद्धतीने शोधूया. मग बघा आता 5च्या टेबलमध्ये 5 येतो की नाही. हो, पण मग 7च्या टेबलमध्ये 11 येईल का तर येणार नाही. मग ही पेअर या पेअरला इक्विव्हॅलेंट होईल का नाही. बघा त्यानंतर 7. मग 5च्या टेबलमध्ये 7 येईल का येणार नाही. त्यानंतर 7च्या टेबलमध्ये 9 येईल का येणार नाही. मग या 5/7 ला 7/9 ही पेअर इक्विव्हॅलेंट होणार नाही. नेक्स्ट पेअर आहे आपल्याकडे ती बघूया. 14/18 ही पेअर या पेअरला इक्विव्हॅलेंट होईल का तर बघा करूया आपण. 5च्या टेबलमध्ये 14 येतात का नाही. मग होईल का इक्विव्हॅलेंट ही पेअर तर होणार नाही. नेक्स्ट पेअर काय दिलेली आहे 15/33. मग बघा 5च्या टेबलमध्ये 15 येतो ना. हो येतो, पण त्यानंतर 7च्या टेबलमध्ये मग 3 नंबरवर 33 येतील का नाही. मग ही पेअर 5/7 ला इक्विव्हॅलेंट होईल का तर होणार नाही. मग आता नेक्स्ट पेअर आपल्याकडे एक पेअर आहे की नाही शिल्लक ती बघूया. बघा 10/14. मग चला ही मिळाली. हिच्यामध्ये आता काहीतरी आपण करून बघूया. मग बघा 5 मल्टिप्लाइड बाय 2. 5 नी जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मिळणार आहे 10 मिळणार आहे. मग बघा न्यूमरेटरला आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 2च घ्यायचा आहे. मग बघा 7 2 किती आले 14. मग बघा या पेअरला म्हणजेच 5/7 या पेअरला 10/14 ही पेअर इक्विव्हॅलेंट झाली की नाही. हो झाली. मग बघा ही काय करूया आपण पेअर कट करूया. बघा झाली की नाही ही पेअर. मग आता नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट पेअर दिलेली आहे 5/11. लिहूया आपण इथे 5/11. या पेअरला एखादी अशी पेअर त्याच्यामधली आपल्याला शोधायची आहे जशी या पद्धतीने आपण शोधली आहे. मग बघा आता 5च्या टेबलमध्ये 7 येईल का येणार नाही. मग ही पेअर 5/11 ला इक्विव्हॅलेंट होणार नाही. मग बघा नेक्स्ट पेअर बघूया. बघा 5च्या टेबलमध्ये 14 येतात का नाही, पण 11च्या टेबलमध्ये 18 येईल का नाही येणार. मग ही पेअर इक्विव्हॅलेंट होईल का होणार नाही. बघा नेक्स्ट पेअर आहे आपल्याला दिलेली 15/33. मग बघा 5च्या टेबलमध्ये 15 हा येतो आणि 11च्या टेबलमध्ये 33 सुद्धा येतात. मग आपल्याला करायचं आहे 5 3 किती आले 15. मग बघा आपण न्यूमरेटरला 3 नी मल्टिप्लाय केलं आहे तर आपल्याला डिनॉमिनेटरला सुद्धा 3 नी मल्टिप्लाय करायचं आहे. मग करूया इथे 3 नी मल्टिप्लाय. बघा किती आले 11 3 33 मिळाली की नाही आपल्याला पेअर. मग बघा 5/11 या पेअरला 15/33 ही पेअर कशी झाली आहे इक्विव्हॅलेंट झाली आहे. मग बघा ही पेअर काय करूया आपण कट करूया. बघा नेक्स्ट आपल्याला पेअर इथेच मिळाली. बघा लिहून घेऊया आपली पेअर. 4th नंबरची पेअर काय आहे बघा 7/9. मग या पेअरला काय करायचं आहे आपल्याला समोरच दिलेली आहे पेअर. मग बघा 7 ला कितीनी मल्टिप्लाय केलं तर 14 येतील, तर 7 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 14 येतील. मग बघा न्यूमरेटर मध्ये आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. मग करूया इथे 2 नी मल्टिप्लाय. बघा 7 2 14 आणि 9 2 18. बघा मग 7/9 या पेअरला 14/18 ही पेअर इक्विव्हॅलेंट झाली ना. बघा ज्या पद्धतीने आपण पेअर इक्विव्हॅलेंट दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पेअर तुमच्या इक्विव्हॅलेंट व्यवस्थित दाखवायचे आहे. बघा अशाच पद्धतीचा आपला नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आहे. तो क्वेश्चन आता आपण बघूया. 5th नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. फाइंड 2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन फ्रॉम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. बघा काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आपल्याला आणि काय विचारलेलं आहे इक्विव्हॅलेंट 2 फ्रॅक्शन्स त्यांना काय करायचे आहेत आपल्याला करून दाखवायचे आहेत. मग बघा फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम काय आहे 7/9. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे
4/5. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे 3/11. मग बघा फर्स्ट नंबरचा आपण करूया 7/9. मग बघा आता या फ्रॅक्शनला आपल्याला काय करायचं आहे, दोन आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन दाखवायचे आहेत. मग बघा आपण इथे 7 चा जर केला 7 2 14. त्यानंतर जर आपण न्यूमरेटरला 2 नी मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा 2 नीच काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा 9 2 18. मग बघा एक पेअर कोणती घेतली आपण 2 नी. मग तुम्ही 3 नी करून बघू शकता. बघा 3 नी करून पाहूया आपण. 2 सांगितलंय की नाही, मग ही एक पेअर झाली आणि दुसरी पेअर पण बघा 7/9. मग आता याला काय करू, 3 नी मल्टिप्लाय करू. बघा 7 3 21. त्यानंतर 9 3 27. बघा आल्या की नाही दोन पेअर इक्विव्हॅलेंट वाल्या. कारण वरती सुद्धा आपण म्हणजे न्यूमरेटरला सुद्धा आपण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा फर्स्ट प्रॉब्लेम झाला. आता सेकंड प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे, 4/5. मग आता या 4/5 ला 2 नी मल्टिप्लाय करू आपण या 4 ला. मग करूया 4 2 8. मग आपण न्यूमरेटरला 2 नी मल्टिप्लाय केलेलं आहे तर डिनॉमिनेटरला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 नी करायचं आहे. मग करूया इथे. मग बघा 5 2 10. मग बघा त्यानंतर फर्स्ट पेअर झाली की नाही, सेकंड पेअर बघूया. मग आता इथे आपण 2 नी केलं, तुम्ही 3 नी करा, 4 नी करा, आपण 3 नी करूया. बघा काय आहे 4/5. मग आता इथे आपण 2 नी केलं, इथे 3 नी करूया. बघा 4 3 12. आणि आपण इथे बघा 5 ला सुद्धा आपण त्याच नंबरने मल्टिप्लाय करणार आहे. 5 3 15. बघा आले की नाही दोन इक्विव्हॅलेंट पेअर. बघा फर्स्ट कुठली होती, कुठली घेतली आपण, 2 हा नंबर घेतला आणि दुसरा कुठला घेतला, 3 घेतला. मग बघा थर्ड नंबरच काय आहे दिलेलं, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे 3/11. बघा हा जो प्रॉब्लेम आहे, जे मी अशा पद्धतीचे तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत, तसेच दोन इक्विव्हॅलेंट पेअर जे आहेत नंबर, ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून सांगायचे आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 17 हा कंप्लीट झाला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.